इथे उभं होतो तर पाण्याचा हळूहळू फ्लो वाढत गेला, तर बऱ्याच लोकांच्या ज्या गाड्या होत्या ते त्यांना काढता आल्या, पण ही एकच गाडी फक्त इथं राहिल्या गेली. तुम्ही ज्यावेळेला ही गाडी अडकली त्यावेळेला किती पाणी होतं आणि कसं हे सगळं? पाण्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं, पण ते वाढल्यामुळे काय झालं की लोकांना जेवढ्यांना काढता आले तेवढे निघून गेले. फक्त एकच गाडी राहिली आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ उडून गेला. आता ह्या ठिकाणी मदत कार्य चालू आहे, आपण काही नागरिक आहे आणि चांगले लोक इथे कोण मदत करतं हे कसं? हे स्थानिक मुलं आहे सर्व आपले स्थानिक मुलं. दरवर्षी जेव्हा पाऊस येतो अशा प्रकारे मदतीला आपले जे स्थानिक चॅम्पियन आहे त्या असे पुढे धावून येतात आणि काही जीव पण वाचवता. एक प्रकारे प्रशासनाने हे पण अचानक आलं, काही कोणालाच काही सावरायला. आमचे पण 2 व्हीलर होते, आम्ही पण डायरेक्ट पळालेलो आहे. म्हणजे काहीतरी खबरदारी घेतली पाहिजे का एवढी मोठी याच्यात जीवितहानी वगैरे काय झाली तर कोण जबाबदार राहील. असं काही सायरन विरन काही लावलं पाहिजे इथं. नाशिककरांनी खूप मदत केलेली आहे. बऱ्यापैकी लोकांना म्हणजे ज्यांना निघता आलं त्यांनी निघाले. फक्त एकच गाडी राहिली त्याच्यामुळे गडबड झालेली आहे. पण लोकांचं सहकार्य खूप असतं इथे आणि इथले तालमीतले लोक वगैरे सर्व जे असतात ते अशा सिच्युएशनला सगळेजण उभे राहतात. तुम्ही आत्तासुद्धा नाशिककर बघा, सगळे तालमीतले सगळे मुलं वगैरे सगळे असतील इथे. तुम्हाला आपण बघतोय नाशिकच्या गोदा घाटावरची ही सगळी दृश्य आपण बघतोय. पुन्हा एकदा ही गाडी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं ही गाडी नाशिकमध्ये आलेल्या गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहे आणि पुराच्या पाण्यात ही गाडी अडकल्यामुळे आता ही गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहे ते केले जात आहे. नाशिकच्या शाहू महाराज यांच्या तालमीतले हे सगळे तरुण आहे, त्यांच्याकडनं ही गाडी जी आहे ती वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे. गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडनं केले जात आहे आणि त्यासाठी सुरुवातीला खरं तर ही गाडी आता बाहेर काढणं शक्य नाही असं ज्यावेळेला या तरुणांच्या लक्षात येते त्यावेळेला मात्र या तरुणांकडनं ही गाडी केवळ आहे त्या ठिकाणी अडवून ठेवणं किंवा रोखून ठेवणं हे एक आव्हान आहे आणि ते आव्हान त्या ठिकाणी या तरुणांनी ही गाडी जी आहे ती चारही बाजूनी तिला दोऱ्या लावलेला आहे, नाडे लावलेले आहेत आणि दोऱ्या लावून ही गाडी जी आहे पुराच्या पाण्यामध्ये रोखून धरलेली आहे आणि ही गाडी वाहून जाणार नाही यासाठीचे प्रयत्न जे आहे ते या तरुणांकडनं केले जात आहे. हा संपूर्ण जर परिसर बघितला तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं पार्किंग केली जातात. ज्या ठिकाणी ही गाडी अडकलेली आहे त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचा अधिकृत वाहनतळ आहे आणि याच वाहनतळावरती अनेक पर्यटक आपली वाहनं लावत असतात. मात्र आज घडलं असं की ज्यावेळेला सकाळी 11 वाजेच्या सुमारास नाशिक परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि हा पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शहरात पडणारं पाणी जे आहे ते अचानकपणे गोदावरी नदीला येऊन मिळालं आणि त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि ही वाढ इतकी झाली की या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना देखील या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. खरं तर या परिसरामध्ये ज्यावेळेला पाणी येतं, पूर येतो त्यावेळेला मात्र प्रशासनाकडे नाशिककरांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. या भागामध्ये अनाउन्समेंट केली जाते, वाहनं काढण्याची अनाउन्समेंट असेल किंवा दुकानं जी आहे ती काढून घेण्याची अनाउन्समेंट जी आहे ती प्रशासनाकडनं केली जाते. मात्र ती जेव्हा केली जाते तेव्हा धरणातनं पाणी सोडलं जातं. हे पाणी जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसते किंवा हा जो पूर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय हा शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आहे आणि त्यामुळे प्रशासनाला देखील या वाढत्या पाण्याचा अंदाज आलेला नव्हता आणि म्हणून प्रशासनाला देखील काही वेळ जो आहे तो या परिसरातल्या नागरिकांना सूचना देण्यासाठी मिळालेला नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं अनेक नागरिकांची दुकानं या पुराच्या पाण्यात अडकली, काही नागरिकांची वाहनं अडकली, अनेक दुचाकी ज्या आहे त्या देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं या ठिकाणच्या नागरिकांकडनं सांगितलं जात आहे. आणि आता आपण जर बघितलं तर जी 4 चाकी गाडी या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहे ती गाडी काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडनं केले जात आहे. आता देखील या नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे अशा पद्धतीनं ही या पुराच्या पाण्यामध्ये वाढच होताना दिसते. हे पाणी जे आहे ते कमी होत नाही आहे आणि ते कमी होत नसल्यामुळे ही गाडी जी आहे ती बाहेर काढण्याचं एक मोठं आव्हान या सगळ्या तरुणांच्या समोर आहे. प्रशासनाची अद्यापपर्यंत कुठलीही मदत यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. ती पोहोचल्यानंतर ही गाडी कशा पद्धतीने बाहेर काढली जाईल हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र पुन्हा ही दृश्य जर आपण बघितली तर ही गाडी काढणं किती आव्हानात्मक आहे हे देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. स्थानिक नागरिकांकडनं मदतीचे प्रयत्न केले जात आहे. ही गाडी जी आहे ती काढण्याचे प्रयत्न जे आहे ते केले जात आहे आणि एकूणच आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडनं काही मदत या लोकांना मिळते का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. जसं लक्ष्मण तुम्ही दाखवताय की इथे पार्किंग लॉट पण आहे आणि अनेक गाड्या ठेवलेल्या असतात, पण जसाही पाऊस जास्त येतो तसं लोक तिथल्या गाड्या काढून नेतात कारण त्यांना साधारणपणे माहिती झालंय की इथे पाणी वाहतं आणि मग गाड्या कदाचित अडकू शकतात. आता ही गाडी अशीच नुसती अडकवून ठेवली जाईल की बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातील?
कारण पाण्याचा प्रवाह खूप आहे, तसं गाडी बाहेर खेचून काढणं कठीण आहे. सुवर्ण अगदी खरं आहे. जर आपण बघितलं ही दृश्य जर बघितली तर त्यातच भरपूर गोष्टी आपल्या लक्षात येतील की पाणी जे आहे ते निघत नाही आहे. पाण्याचं प्रमाण जे आहे, प्रवाह जो आहे तो कमी होत नाही, तोच हळूहळू वाढताना दिसतोय. वाढतोय. ज्यावेळेला आपण इथे पोहोचलो त्यावेळेला जवळपास ही गाडी टायरपर्यंत बुडालेली होती आणि त्यानंतर मात्र ही गाडी जी आहे त्याच्या आता वरच्या अर्थात सगळीच गाडी जी आहे ती पाण्याखाली येताना पाहायला मिळते. आणि म्हणून या तरुणांना आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ही गाडी रेस्क्यू करणं अशक्य आहे. या तरुणांना हे लक्षात आलेलं आहे की ही गाडी आता आपल्याला ओढून बाहेर काढता येणार नाही आणि म्हणून या गाडीला आता बांधून ठेवण्यात आलेलं आहे. या गाडीला चारही बाजूने गाडीच्या खाली जाऊन या पाण्याच्या पुराच्या पाण्यात खालच्या बाजूने जाऊन या तरुणांनी ही गाडी जी आहे ती आता बांधून ठेवलेली आहे. आणि बांधून ठेवलेली जी गाडी आहे ती आता या तरुणांनी अडकून ठेवलेली आहे आणि ही गाडी बाहेर जाणार नाही यासाठीचे प्रयत्न या तरुणांकडनं केले गेलेले आहे. आपल्यासोबत ज्या तरुणांनी ही गाडी पाण्यामध्ये अडकवलेली आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. हे तरुण नेमकं काय म्हणतात? तुम्ही ही गाडी जी आहे तू दोरीच्या साह्यानं बंद केलेली आहे, नेमकं तिथे किती प्रवाह पाण्याचा आतमध्ये आहे आणि कशा पद्धतीनं गाडीला आता आपण रोखलेलं आहे? पाणीचं प्रमाण असं आहे का पाणी ना तिकडे थांबायची काही संभावना नाही, पण तरी पण आम्ही आमचे जान जोखीत घालून त्याला दोरी बांधली. ते आम्हाला असे समोरच्यांनी बोलले होते का ते दोरे बांधा, गाडी वाचवता तर आपलं काही होणारच नाही आता, म्हणून गाडी आता लावली. तुम्ही किती जण होते? काय काय नाव आहे तुमची? 3 जण होतो. नाव काय तुमची? नाव नाही माहिती मला, माझं नाव फक्त शंकर आहे. हे तुझ्या बरोबर जे मुलं होते ते कोण होते? ते मित्र होते माझे. बरं, पण आता ही जी गाडी आहे ही कुणाची आहे आणि काही लोक होते का तिच्यात? त्याच्यात लोक नव्हते, त्याच्यात एक समोरच्याची गाडी आहे, तो इकडे सोनारपट्टीत आला होता. तर त्याने ना तो बाजारात जाण्याबद्दल तो 1 घंट्यासाठी गेला, तर वर पाणी वाढून गेलं. तर त्या भावनाने तो आला तिकडून, तर तो म्हणे पाणी वाढलेलं आहे, तर तो गाडी वाचवा करून म्हणून आम्ही तो उतरवायला सहकार्य केला. तर त्याच्यामुळे आम्हाला तो काय म्हणे तुम्हाला काहीतरी देऊ, पण ते आता गाडी पाहू आता निघती का नाही निघती. आता वाटतं का गाडी निघेल एवढा प्रवाह पाण्याचा आहे? मग निघल ना, पाणी आटलं तर निघल. नशीब आहे त्या परिस्थितीत नाही निघणार. नाही निघणार, आता तर नाही निघणार. किती प्रवाह आहे पाण्याचा? किती? पाण्याचं लई आहे का माणूस तिथे थांबू नाही शकणार. काय नाव तुझं? शंकर नवनाथ. आपण बघतोय हा